नमस्कार. 2026चा अधिक मास, ज्याला आपण धोंडा महिनाही म्हणतो, त्यामागचं नेमकं खगोलशास्त्र काय आहे, त्यातल्या पौराणिक कथा आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा, यामागचा खरा अर्थ काय, हे सगळं समजून घेणाऱ्या आजच्या या विशेष विश्लेषणात आपणा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया. आज आपण काय काय पाहणार आहोत तर अगदी पंचांगाच्या गणितापासून ते कुटुंबाप्रती आदर व्यक्त करणाऱ्या भावपूर्ण विधींपर्यंत आणि या महिन्यामागील खऱ्या आध्यात्मिक हेतूपर्यंतचे सगळे महत्त्वाचे पैलू आपण थोडक्यात पण सविस्तर समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी पहिला भाग पाहूया, अधिक मासाचं गणित. मुळात हा अतिरिक्त महिना कॅलेंडरमध्ये येतोच कसा, त्यामागचं खगोलीय गणित आपण आधी समजून घेऊया. हे गणित समजायला अतिशय सोपं आणि तितकंच रंजक आहे. आपलं जे चांद्रवर्ष असतं ना, ते साधारण 354 दिवसांचं असतं, बरोबर, आणि सौरवर्ष असतं 365 दिवसांचं. आता इथे जो हा 11 दिवसांचा फरक आहे, तो सगळा खेळ करतो, कारण दरवर्षी साठून साठून वेळेची एक मोठी तफावत निर्माण होते. मग ही तफावत भरून कशी काढायची? तर आपलं पंचांग एकदम अचूक राहावं म्हणून दर 3 वर्षांनी हा एक जास्तीचा किंवा अतिरिक्त महिना जोडला जातो. आणि हेच गणित लावून आता पुढचा अधिक मास 2026 मध्ये बरोबर 17 मे ते 15 जून या काळात येणार आहे. आता एक गंमत पहा. पूर्वी या महिन्याला चक्क धोंडा मास म्हणजे एक निरुपयोगी दगड मानलं जायचं. या काळात काहीच चांगलं काम करत नसत. पण जेव्हा साक्षात भगवान श्री विष्णूंनी याला आपलं नाव दिलं, तेव्हापासून याला पुरुषोत्तम मास असा सर्वोच्च आध्यात्मिक दर्जा मिळाला. म्हणजे जे निरुपयोगी होतं ते थेट सर्वोच्च स्थानी पोहोचलं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, नियम आणि पवित्र आचरण. या सर्वोच्च दर्जामुळे या महिन्यात नक्की काय करावं आणि काय टाळावं हे आता आपण पाहूया. एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, हा महिना म्हणजे निव्वळ आध्यात्मिक प्रगतीसाठी दिलेला बोनस वेळ आहे. त्यामुळे दानधर्म करणे, तुपाचे दिवे लावणे, नामस्मरण करणे याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. पण त्याचवेळी विवाह, गृहप्रवेश किंवा नवीन जमीन खरेदी यांसारख्या भौतिक गोष्टी किंवा नवीन सुरुवात या काळात पूर्णपणे टाळल्या जातात. हा महिनाभर फक्त देवाकडे लक्ष देण्याचा काळ आहे. आणि हे साध्य कसं करायचं? तर रोजच्या आचरणातून. या महिन्यातील दिनक्रम खूप शुद्ध आणि सात्विक असावा. जसं की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज किमान 108 वेळा जप करणं, भगवद्गीता किंवा रामायणासारख्या ग्रंथांचं वाचन करणं आणि अत्यंत श्रद्धेने सकाळ संध्याकाळ देवघरात आणि तुळशीपाशी दिवे लावणं. पण थांबा, या सगळ्या नियमांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि बारीक नियम आहे, जो बऱ्याचदा आपल्याकडून चुकू शकतो. तो म्हणजे तुळशीची पूजा. रोज पूजा करणं खूप शुभ आहे हे खरं, पण रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालायचं नाही. हा एक अत्यंत कडक नियम आहे, जो आपण नक्की लक्षात ठेवायला हवा. चला आता तिसऱ्या भागाकडे जाऊया. केवळ नियमांच्या पलीकडे जाऊन ह्या महिन्यातील एक अत्यंत सुंदर आणि भावनिक परंपरा आपण समजून घेऊया, ओटी भरणे. अधिक मासात लेकींनी आईची ओटी भरणे हा खरोखरच एक खूप हृदयस्पर्शी क्षण असतो. मुलगी विवाहित असो वा अविवाहित, तिने आपल्या आईप्रती कृतज्ञता, आदर आणि नितांत प्रेम व्यक्त करण्याचा हा एक अत्यंत पवित्र मार्ग आहे. एका अर्थाने आईच्या निस्वार्थ प्रेमाला दिलेली ही एक छोटीशी पोचपावतीच असते. ही विधी अतिशय सोपी पण तेवढीच मनाला भिडणारी आहे. यात आईला प्रेमानं पाटावर बसवलं जातं. तिला हळद, कुंकू लावून, तांदूळ, नारळ आणि सौभाग्याचं प्रतीक असलेल्या हिरव्या बांगड्यांनी तिची ओटी भरली जाते. आणि शेवटी नतमस्तक होऊन आईचे मनपूर्वक आशीर्वाद घेतले जातात. पण यातली सर्वात सुंदर गोष्ट कोणती माहितीये? ती म्हणजे याची सर्वसमावेशकता. समजा कोणाची आई हयात नसेल किंवा जवळ नसेल तर काहीच हरकत नाही. आपण आपल्या सासूबाई, एखादी मोठी आत्या, मोठी बहीण किंवा अगदी एखाद्या गरजू वृद्ध स्त्रीला आई मानून त्यांचीही ओटी अत्यंत श्रद्धेने भरू शकतो. शेवटी भाव महत्वाचा नाही का? आता वळूया चौथ्या भागाकडे. अधिक मास म्हटलं की एक आकडा वारंवार कानावर पडतो, तो म्हणजे 33. पाहूया या 33चा नेमका नियम काय आहे. 33, होय, हा केवळ एक आकडा नाहीये. या संपूर्ण महिन्यात केल्या जाणाऱ्या दानात आणि अर्पणात या विशिष्ट संख्येला प्रचंड म्हणजे अगदी अनन्यसाधारण असं आध्यात्मिक महत्त्व आहे.
आता हे 33चं गणित कुठे कुठे लागू होतं? तर 33 विशिष्ट वस्तूंचं दान करणं असो, देवाला 33 पारंपरिक अनारसे अर्पण करणं असो किंवा दानासाठी 33 रुपये देणं असो, या 33 या संख्येशी सांगड घातली की आपल्या सत्कर्माचं फळ आणि आध्यात्मिक पुण्य अनेक पटींनी वाढतं अशी दृढ श्रद्धा आहे. आता 5व्या भागात आपण एका अशा परंपरेबद्दल बोलणार आहोत जिचा थेट संबंध आपल्या दागिन्यांशी आणि आरोग्याशी आहे. चांदीची जोडवी. शारीरिक सौंदर्य आणि प्राचीन विज्ञान यांचा हा एक उत्तम संगम आहे. इथे खूप मस्त वैज्ञानिक आणि धार्मिक तर्क जोडला गेलाय. जोडव्यांसाठी नेहमी चांदीलाच का प्राधान्य दिलं जातं? कारण चांदी ही शरीरातील उष्णता शोषून घेते आणि ऊर्जा संतुलित ठेवते. आणि सोन्याचं म्हणाल तर सोने हे साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे सर्वोच्च आदरापोटी सोनं कधीही पाळत घातलं जात नाही. हे पूर्णपणे निषिद्ध आहे. म्हणूनच या अधिक महिन्यात जुनी जोडवी बदलून नवीन चांदीची जोडवी घेण्याची प्रथा आहे. त्यातही विशेषतः गुरुवार किंवा शुक्रवारच्या दिवशी जर आईने आपल्या लेकीला ती भेट म्हणून दिली तर त्यामुळे मुलीच्या वैवाहिक जीवनात अपार स्थिरता, सकारात्मकता आणि आनंद येतो असं मानलं जातं. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, खऱ्या आध्यात्मिक हेतूकडे. आपण एवढे सगळे नियम आणि प्रथा पाहिल्या, पण या सगळ्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? जिथे शांतता असते तिथेच देवाचं वास्तव्य असतं. हे एक साधं वाक्य या संपूर्ण महिन्याचा खरा अर्थ अगदी अचूकपणे सांगतं. खरी आध्यात्मिकता फक्त मोठे मोठे विधी किंवा कर्मकांडांमध्ये नाहीये, तर ती घरात आणि आपल्या स्वतःच्या मनात किती शांतता आहे यावर अवलंबून आहे. थोडक्यात सांगायचं तर ह्या महिन्यात स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवणं, कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे कटाक्षाने टाळणं, नेहमी गोड बोलणं आणि केवळ बाहेरचा दिखावा न करता आपला हेतू शुद्ध ठेवणं, हेच या अधिक मासाचं खरं यश आहे. देव दिखाव्यावर नाही तर भावावर प्रसन्न होतो. आणि म्हणूनच जाता जाता मला हा एक विचार तुमच्यासमोर ठेवायचा आहे. काय अध्यात्माची सर्वोच्च शिखरे केवळ भव्य मंदिरांमध्येच सापडतात, की ती आपल्याच घरातल्या रोजच्या नातेसंबंधांमध्ये प्रेमात आणि शांततेत उलगडण्याची वाट पाहत असतात? नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.